आणि रेखाताई वरळे यांच्या बुद्धीप्रमाणे ईश्वराने त्यांना दिलेल्या बुद्धीप्रमाणे आज आपल्याला 100 लोकांना या ठिकाणी नांदेड ते नाणीस मध्ये त्यांनी स्वतः खाजगी वाहन करून आपल्याला या ठिकाणी यात्रा घडवून आणली आणि गुरुवारी नरेंद्राचार्य महाराज यांचं पण दर्शन आपल्याला चांगल्या प्रकारे झालं। आज आपण या जेजुरी याच्यामध्ये आलो आणि मार्तंड मल्हारी खंडोबारायाचं आपल्याला दर्शन घ्यायचे आहे आणि दर्शन घेऊन त्यानंतर आपल्याला पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन आपण नंतर तुळजापूरचं दर्शन करायचं आहे आणि आपण सगळ्या आनंदानं उत्साहानं सगळ्या यामध्ये सहभागी झाला आणि आतापर्यंतची आपल्या यात्रा आनंदाने उत्साहानं झाली। यापुढची यात्रा पण आपल्याला आनंदानं उत्साहानं व्हावं आणि हरिभाऊ वराळे पाटील रेखाताई वराळे पाटलांना भगवंतांना अशी सद्बुद्धी प्राप्त व्हावं, त्यांना अशाच प्रकारे उदंड आयुष्य निर्माण व्हावं आणि उदंड आयुष्य देऊन अशा सर्वांना आणि ऋषिकेश वराळे भाऊ आणि अश्विनी वराळे या चौघांनी या दोन्ही जोडप्यानं आपल्याला या ठिकाणी वराळे पाटलाच्या सहवासानं या ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी निमंत्रित केलं आणि आपली चांगल्या प्रकारे व्यवस्था केली आणि आपण या ठिकाणी आपण खूप आनंदानं ईश्वराच्या ज्योतिर्मय वातावरणामध्ये जागोजागी भगवंताचं नामस्मरण करीत आपण या ठिकाणी उत्साहामध्ये सगळी यात्रा सफल केलेली आहे। पुढची यात्रा तुम्हाला सुखानं कामना हो आणि अशाच प्रकारे आपण सर्वांना भगवंतांना आपल्याला सद्बुद्धी प्राप्त व्हावी आणि असं ईश्वराच्या भगवंताच्या पुढं आपल्याला सगळ्यांनी नतमस्तक होऊन भगवंत नामामध्ये आपण सर्व लीन व्हावं याबद्दल वरळे पाटलाच्या आणि सर्व कुटुंबामध्ये ईश्वर त्यांना पुन्हा उदंड आयुष्य देऊ आणि दुसरी गोष्ट त्याच्याकडे निमंत्रण आहे 7 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वाजता नरेंद्राचार्य महाराजांचं नामस्मरण जप यज्ञ आपण जे लीलामृत पारायण आपण जे या ठिकाणी यज्ञ आपण जे कार्यक्रम केला तो समारोप म्हणून 6 सप्टेंबर रोजी वराळे पाटलांना नांदेड या ठिकाणी आपल्याला सर्वांना निमंत्रित देत आहे त्यांच्या कुटुंबाकडून। या नाम जप यज्ञ त्या यज्ञामध्ये 9 ते 12 तो जप राहील। ठिकाण सांगा, ठिकाण 12 ते 1 वाजेपर्यंत दर्शनाचाही